श्री स्वामी समर्थ. छान अशी दिवसाची सुरुवात झाली महाराजांच्या दर्शनाने. खूप लोकांचे कमेंट होते की ताई तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवता, त्याचा व्हिडिओ बनवा. पण मी तो अजून व्हिडिओ बनवला नाही, पण नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ तो त्याचाच बनवेन. आणि खरंच स्वामींची ना खूप प्रभावी सेवा आहे तारक मंत्राची. त्याने खरंच खूप लाखो करोडो लोकांना फायदा झाला आणि मला स्वतःला त्याचा खूप अनुभव आहे त्या तारक मंत्राच्या तीर्थाचे. नक्कीच मी लवकरच व्हिडिओ बनवेन. आज ना नाश्त्यामध्ये बनवला होता उपमा आणि तो ना उपमा स्वामीला खूप आवडतो आणि स्वामी स्वतः सांगतो की मम्मी उपमा बनव. आज बनवला होता उपमा. तो चेअरवरती बसून खात होता, पण ते एखाद्याला जमलं नाही आणि स्वामीला अशी मांडी घालून खाता येत नाही, तर तो ट्राय करतोय. म्हणजे दादा कसा बसला तसा तो स्वतः बसतोय. समर्थ जे करेल ना स्वामी तेच सेम करतो. म्हणजे समर्थने जर कुठल्या वस्तूला हात लावला ना स्वामी तिथंच हात लावतो. नाश्ता वगैरे छान करून झाला स्वामीचा आणि त्यानंतर असं काहीतरी कुकिंग चाललं होतं त्याचं. सगळे किचनमध्ये भांडे आणला, हॉलमध्ये आणि खेळत होता. आज पप्पा घरी होते त्याचे. त्यांनी हा स्वामीला ड्रेस घातला आणि हा ड्रेस आहे ना समर्थचा आहे, तरी पप्पाने त्याला घातला आणि स्वामीला हा खूप मोठा होते, पण स्वामी जाम क्यूट दिसतो आणि खूप स्माईल पण छान करतो. पप्पा घरी असले की स्वामी समर्थ दोघंही जाम खुश असतात. नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मी आले एका शिबिरसाठी. हे माझ्या सोसायटीमध्ये ना नेत्रदान शिबिर आणि रक्तदान शिबिर हे दोन्ही शिबिर आज आहेत, त्यासाठी मी इकडे आलेले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही जयंतीनिमित्त आमच्या सोसायटीमध्ये होतं रक्तदान शिबिर. माझ्या मिस्टरांनी ब्लड डोनेट केलेलं आहे आणि रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे. त्यानंतर मी घरी आल्यानंतर स्वामीने असा काहीतरी पसारा करून ठेवला होता. मस्त जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मी निघालो बाहेर जाण्यासाठी. थोडी शॉपिंग करायची होती. स्वामी पहिला झोपला होता, त्यानंतर उठला, त्याला परत ड्रेस चेंज केला आणि घेऊन गेलो मार्केटला. आम्ही आता लवकरच गावी जाणार आहोत, कारण भावाचं लग्न आहे. त्याची तयारी थोडी चालली, थोडी खरेदी करायची बाकी होती, ती करत होते. पण आज संडे असल्यामुळे खूप गर्दी होती आणि खूप गरमी होती. स्वामी काही राहत नव्हता, त्यामुळे थोडीशी शॉपिंग केली आणि नंतर घरी येण्यासाठी निघालो. येताना खूप ट्रॉफिक लागलं. संडे असल्यामुळे खूप ट्रॉफिक होतं. स्वामीची थोडी चिडचिड चालू होती, कारण त्यांना भूक लागली होती. त्या समत बोलला की मला पप्पा आज पिझ्झा खायचा. पप्पा मग काय रेडीच होते पिझ्झा देण्यासाठी. तर आम्ही पिझ्झा मस्तपैकी ऑर्डर केला, चीज पनीरवाला, आणि छानसा पिझ्झा खाऊन घेतला. त्यानंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी. थोडी म्हणताना खूप सारी शॉपिंग झाली. आता ओढ लागली ती फक्त गावाला जाण्याची. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.